नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे कारण राज्य सरकारने दिलेला शब्द जो आहे तो आता पाळायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। कारण शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी राज्य सरकारनं सांगितलं होतं की दिवाळी आधीच आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जो काही पीक विमा आहे, जी काही रक्कम आहे ती जमा करणार आहोत। यामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी मित्रांनो जी.आर. सुद्धा आपल्या जवळ आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता। आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या पीक विमा वाटप सुरू करण्यात आलेले आहे ते पाहूया। तर मित्रांनो यामध्ये यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, त्यानंतर गडचिरोली, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जालना, बीड, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अक्षरशः पीक विम्याची जी काही रक्कम आहे ती वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची माहिती, जर तुम्ही फार्मर आय डी काढली नसेल तर तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार नाही असं शासनानं राज्य सरकारनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे जर तुम्ही फार्मर आय डी काढलेली असेल, त्याबरोबर तुमचं आधार लिंक असेल तर तुमच्या खात्यावरती आजपासून या ठिकाणी पीक विम्याची रक्कम वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। तुमचा काही प्रश्न असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की मांडा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया, धन्यवाद।